2024 हे निवडणुकांचे वर्ष म्हणून गणले जाणार आहे। यावर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात पार पडणार आहेत। या निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे घेतल्या जाणार आहेत। या ईव्हीएम मशीन संदर्भात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। निवडणूक आयोगाच्या या मोहिमेअंतर्गत पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रात पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांचे मार्गदर्शनामध्ये ईव्हीएम जनजागृती मोहीम पलूस तालुक्यात सुरू आहे। नुकतेच ईव्हीएम जनजागृती मोहिमेचे फिरते पथक पलूस तालुक्यातील भिलवडी येथे मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी दाखल झाले होते। यावेळी विविध पक्षातील व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांच्यासह गावातील नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपल्या प्रतिक्रिया नोंदवहीमध्ये लिहिल्या। निवडणूक काळात मतदार ईव्हीएम संदर्भात जागरूक व्हावा हा एकमेव उद्देश या मोहिमेचा आहे। यावेळी अनेक मतदारांनी ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला विरोध दर्शवला व आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशा नोंदी संबंधित प्रतिक्रिया नोंदवहीमध्ये लिहिल्या आहेत। आपल्या पलूस तालुक्यामध्ये मतदार जनजागृती अभियान सध्या चालू आहे 10 डिसेंबरपासून ते 29 फेब्रुवारीपर्यंत। तर आज आपण भिलवडी ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी मतदान प्रक्रिया जी आहे आणि जी काही आपली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची आपण माहिती देतोय ते लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, लोकांना मतदानाबद्दल माहिती मिळाली पाहिजे, म्हणून आज आपण भिलवडी ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे। आणि आपल्या भिलवडी ग्रामपंचायतमध्ये झाल्यानंतर आपण 34 ग्रामपंचायत आहेत आपल्या पलूसमध्ये, तर जवळपास बऱ्याचपैकी कव्हर झालेले आहेत। राहिलेल्या थोड्या दिवसात काहीतरी कव्हर होऊन जातील। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।